नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकतंच केंद्र सरकार वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते। अलीकडच्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यात आलेली आहे। या अगोदर कर्मचाऱ्यांना 42% दराने महागाई भत्ता मिळत होता। आता या 4% वाढीसह तो 46% इतका करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून जानेवारी आणि जुलै या कालावधीमध्ये दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते। AICPI निर्देशांक आणि 7व्या वेतन आयोगाच्या तरतुदी या माध्यमातून महागाई भत्त्यात सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात येत असते। याच अनुषंगाने आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून परत एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे। जर असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही नवीन वर्षाची भेट अनोखी ठरणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून निवृत्ती वेतनधारकाच्या महागाई सवलतीत देखील वाढ केली जात असते। महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये करण्यात आलेल्या वाढीचा थेट परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्ती वेतनधारकाच्या पेन्शनवर होत असतो। सध्या जर आपण पाहिले तर 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना 46% महागाई भत्ता व महागाई सवलत दिली जात आहे। सरकारने आणखी नवीन वर्षांमध्ये या जर 4%ची वाढ केली तर हा महागाई भत्ता 46% वरून 50% जाईल। केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकाच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये 4%ची वाढ होण्याची शक्यता असल्याने महागाई भत्ता आणि महागाई सवलत 50% वाढेल। साहजिकच याचा थेट परिणाम हा कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकाच्या अनुक्रमे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। साधारणपणे जर 50% महागाई भत्ता वाढला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये 9,000 रुपयांची वाढ होईल। साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी किंवा मार्च या कालावधी दरम्यान सरकार ही वाढ करू शकते। यासंबंधी जर आपण 7व्या वेतन आयोगाचा विचार केला तर 2016 सरकारच्या माध्यमातून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता। तेव्हा महागाई भत्ता हा 0 करण्यात आलेला होता। जर आपण याबाबतचा नियम पाहिला तर महागाई भत्ता 50% जेव्हा पोहोचतो तेव्हा तो 0वर आणला जातो व 50% वाढीने मिळणारा जो काही महागाई भत्ता असतो तो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये जोडला जातो। त्यामुळे जेव्हा महागाई भत्ता 50%वर जाईल तेव्हा मूळ वेतनात देखील वाढ होईल। समजा यामध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये असेल तर त्यामध्ये 9,000 रुपयाची भर पडेल। त्यानंतर मात्र स्वतंत्रपणे महागाई भत्ता दिला जाणार आहे। आपण जर शासकीय, निमशासकीय व शिक्षकेतर व पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।